हे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना अपन केली। ये योजना आपकी मध्य प्रदेश में सुपर हिट हो गई, यहाँ भी सुपर डुपर हिट हो गई। या सभी हमारी बहनें उसका फायदा उठा रही है। बघा हे सरकारचं काम, अभी बटन दबाया पैसे डायरेक्ट अकाउंट में, बटन दाबलं खात्यात पैसे, हे सरकारचं काम आहे। माझ्या बहिणींना पण वाटलं नव्हतं बटन दाबल्यावर पैसे येतील, तिकडे तर बटन दाबायच्या अगोदरच आम्ही सोडून दिले पैसे यायला लागले, पैसे यायला लागले। विरोधक बोलले लवकर काढा, पैसे आहेत का बघा, फक्त आकडे आलेत का बघा। माझ्या बहिणी बँकेत गेल्या, पैसे काढले, खरेदी केली, आपल्या मुलांसाठी केली, आपल्या परिवारासाठी केली। शेवटी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण काम करत असेल तर माझ्या माईला भगिनी करत असतील, माझ्या बहिणी करत असतील। कारण परिवार कसा चालवायचा, कशी काटकसर करायची त्यांच्यापेक्षा दुसरा कोणी समजू शकत नाही। माझे भाऊ इकडे बसलेले आहेत, आपण सगळे बाहेर असतो, पण घर चालवणारी आपली भगिनी असते, बहीण असते। आणि म्हणून हे पैसे अर्थव्यवस्थेत येतील, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, खरेदी होईल, विक्री होईल, आणखी अर्थव्यवस्था बलवान होईल। आणि म्हणून मोदीजीने सांगितलंय हे महिला सक्षम तर देश सक्षम, महिला आत्मनिर्भर तर देश आत्मनिर्भर, आणि महिलांचा सन्मान तर देशाचा सन्मान। आणि म्हणून महिलांना सक्षम केलं तर देश पुढे जाईल। आपला देश महासत्ता, आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं स्वप्न मोदीजींचं आहे। लाडक्या बहिणींसाठी पंढरपुरातून आज मोठी बातमी आलेली आहे। आषाढी एकादशी निमित्त लाडक्या बहिणींच्या हप्त्याच्या वितरणाला देखील आज सुरुवात झालेली आहे। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले की लाडक्या बहिणी योजनेचा जो हप्ता आहे त्या वितरणाला आम्ही सुरुवात केली आहे, बटन दाबलेलं आहे। आता पटपट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ती रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे। जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केलेली आहे। जून महिन्याचा हप्ता आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, परंतु जुलै महिन्याचा हप्ता अजून जमा झालेला नव्हता। परंतु आषाढी एकादशीच्या सणानिमित्त लाडक्या बहिणींना हा जो हप्ता आहे तो वितरणाला आता सुरुवात झालेली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता येणार आहे।